बॅग ठेवूया मागे. ओके, गाडी मध्येच लावली गेली, माल उतरवत आहेत ते. गाडी काढायची, निघणार नाही गाडी इकडून. आता आपण त्यांना सांगितले गाडी काढायला, काढतायत ते. आणि आता आपण निघूया. आणि आता वाजलेत 11:43. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता मी चाललोय नारायणगावला, आणि नारायणगाववरून जाणार आहे नाशिकला करण बरोबर. कारण की करणचं क्लायंट आहे, त्याची मीटिंग आहे. मीटिंग करून आम्ही जाणार आहे मग मुंबईला. तर आजचा असा प्रवास असणार आहे फक्त नाशिकपर्यंत. तर तुम्हालाही मी दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये कसा प्रवास होईल आमचा नाशिकपर्यंत. ही गाडी कधी निघते, काढ म्हणा गाडी यार. चला, आपण तिथवर घेऊन गेल्याशिवाय काढणार नाही गाडी. दादा गाडी काढा, हो काढा काढा गाडी काढा. अरे सरका लोकांना मधून. तर आता जाऊन पहिलं डिझेल टाकूया आणि त्याच्यानंतर मग निघूया डायरेक्ट नारायणगावला. तुम्हाला मी एक अमेझिंग बाईक दाखवतो. काही शौक असे पूर्ण केले जातात. बजाजची KB 100 का काहीतरी ती बाईक आहे. आणि तिला सायलेन्सर बुलेटचा टाकलेला आहे, टाकी बुलेटची टाकलेली आहे. त्याला म्हणतात इच्छापूर्ती करून घेणे. मागं रॉयल एनफिल्डचा लोगो मस्त अशी बनवली होती, मॉडिफिकेशन चांगलं केलं होतं. आवाजही चांगला बऱ्यापैकी बुलेट सारखा होता. तर पहिलं डिझेल टाकून घेऊ आपण गाडीमध्ये, थेट नारायणगाव. मजबूत गर्दी इथं. तर डिझेल वगैरे असं आता टाकून झालेलं आहे. सुदर्शनचा फोन झाला मागाशी की तो पोहोचलेला आहे नारायणगावला, आणि करण आता येतोय नारायणगाव मध्ये. मग तिथून पुढे मग आपला नाशिकचा प्रवास चालू होईल. आणि आज आम्ही तिघं खूप दिवसांनी भेटतोय एकत्र, त्याच्यामुळे खरंच मजा येणार आहे. आज 15-20 मिनिटांमध्ये आता नारायणगाव मध्ये पोहोचतोय. आणि जे तिथं जाऊन सुदर्शनला भेटू. करण तर काय नेहमीप्रमाणे अजून आलेला नसेल, त्याच्यामुळे करण तर काय भेटणार नाही लगेच. पण सुदर्शन आलेला आहे, त्याचा कॉल झाला होता ना, त्याच्यामुळे तो आलेला आहे 100% पार. त्याच्या आधी पॉवर हायफाय मोबाईल शॉपिंग मधून एक पॉवर बँक उचलू. कारण की आयफोनला जेव्हापासून ब्लॉग चालू केलेत करायला तेव्हापासून बॅटरी लय पटापटा उतरते आयफोनची. त्याच्यामुळे मला एक पॉवर बॅकअपर जवळ ठेवणं गरजेचं आहे. पॉवर बँकच्या स्वरूपात पॉवर बँक एक घेऊन टाकू तिथून एक आज, कारण की मागं भरपूर प्रॉब्लेम झाला प्रवासामध्ये. तर आता मी गाडी लावलेली आहे आणि मी आता चालत चाललोय हायफाय मोबाईल शॉपीपर्यंत, कारण की तिथं सुदर्शन पण आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग पॉवर बँक घेऊन मग करणला भेटूया. तर आता आपल्याला सुदर्शन शेट भेटलेले आहेत आणि आपण हायफाय मोबाईल शॉपिंग मध्ये पण जाऊन आलेलो आहे. सुदर्शन शेट हाय करा. हा, आणि नेहमीप्रमाणे मगाशी बोलल्याप्रमाणे करण 1 तास लेट आहे. मगाशीच मी यांना बोललो, म्हणलं 1 तास तो लेट येणार आहे. तर ठरल्याप्रमाणे तो 1 तास लेट आहे आणि आम्ही 5 तास लेट आहे. याच्यासाठी तो 5 तास लेट आहे आणि माझ्यासाठी 1 तास लेट आहे. कारण की हा पहिला आळे फाट्याला आला होता ना, आता नारायणगावला आलाय. आणि अजून एक करण शेट आलेले नाहीत. आणि आम्ही नारायणगाव मध्ये चालत चालत फिरत एन्जॉय करतोय थोडासा. हा 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 बॅनली कालच घेतली माझ्या. आपली पण येईल लवकर स्पोर्ट बाईक. आलो तरी बाबा सगळं झाले. आता काय सांगू तुला, लाईट पाडली राहतो. बरं, तुझं काम झालं का पूर्ण आता? भावा एसी, भावा एसी सर आमचं ऑफिस छोटस मोजून 35 मिनिटं. एक ऐक ना करण, एक 10 झालेले आहेत भावा, आणि मोजून 30 मिनिटं.
बर खूप वेळ झालाय कारण काय अजून आलेलं नाही. काय म्हणायचं याच्यावर सुदर्शन तुला? किती झाले ते आता? टायमिंग बघा 2:25 झालेत तरी करण शेट अजून आलेले नाही. करण शेटची गाडी आलेली आहे. अनलॉक करा, अनलॉक पहिली अनलॉक करा. आता वाजलेले 2:26. सर तुमच्यासाठी नाश्ता आणलाय. सर तुमचं म्हणणं काय एवढंच सांगावं मला प्लीज. भूक लागली मला. नाही 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 मला फक्त एवढंच सांगा की आपला टायमिंग काय होता आणि तुम्ही आलेत किती वाजता. ऑन रेकॉर्ड आहे, कॅमेरा आहे, कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत आहे. आणि ज्या प्रॉब्लेम मुळे मला उशीर झाला की परत एकदा रेंडर केलं तरी सुद्धा तोच प्रॉब्लेम तसाच राहिला. का सॉल्व नाही झाला? मध्ये मध्ये ऑडिओ मग आता तू पूर्ण करून आला का? परत केलं मी. आपला फोन झाला बघ, मी रेंडरिंगला टाकलं. हा परत तोच प्रॉब्लेम झाला. मग आता म्हटलं जाऊ दे आता. तर चला आता पुढचा प्रवास करू. थोडस करणशी गप्पा मारतो, नंतर तुमच्याशी मारतो. आता आमची टाकी पूर्णपणे खाली झालेली आहे. रिझर्वला येऊन 72 किलोमीटर झालेले आहेत. कधी गाडी बंद पडू शकते. आता आम्ही गाडी फुल करणार आहे एकदम. आणि आता मार्केटमध्ये न्यू ब्लॉगर येतोय करण क्षीरसागर ब्लॉगर. तर मागच्या वेळेस पण इथंच फुल केली ना रे? इथं बंद करतो ना. हा पैसा कसंग ये पैसा मस्तंग ये पैसा. हा मोदाची स्टाईल बघा शेटची. यार बाई 2 तास लेट येऊन पैसे घेऊन आलेलाय बाई. याच्यावरतीच आपण जरा आहे काढल्यामुळे ना मी 2 तासाचं टेन्शन फ्री झालेलं आहे. प्रॉपर फ्री झालेलं आहे टेन्शन. भाई फुल क्लीन. हा टाकी फुल केलेली आहे आम्ही. भाई पैसा. डिझेल ह्या गाडीतही डिझेल वगैरे टाकून झालेलं आहे. आणि आता करण शेट कुठं? आता काय लोकेशन? विंचूर मुक्काम कुठं? नाशिक. विंचूर. विंचूर नाशिकच्या तिकडे. काय मग सुदर्शन शेट तुमचं? सुदर्शन शेट आडवी झाले गेला का काय? सुद्या सुद्या एवढ्या जोरात? काय मग करण शेट कसं वाटतंय तुम्हाला आता? भूक पण येते आणि नाही पण येते. काय कळत नाही काय होतं. बघ भगवा बघ भगवा. आली दिसत. आणि संगमनेरचा टोल नाका सोडलाय आणि मॅपला आता 70 किलोमीटर दाखवतोय पोहोचायला ऑन लोकेशनला. ऍक्सिडेंट झालेला आहे. हो झालेलं नाही. थोडस घास हॉटेलला थांबू मस्त पैकी. नंतर जेऊ. म्हणजे कसं आहे जरा काहीतरी थोडस मागवता येईल ना. घरून डबा आणलाय मान्य आहे. काय मागवते मागू काहीतरी आता सुदर्शन शेट. आता तिघांना भूक लागली म्हणून करणने डबा आणला. तो डबा आता आम्ही घेतलाय फिक्स करायला. आणि आज टॉस. आता बटाट्याची भाजी चपाती प्लस वडे. हा पोराचा डबा घेऊन चाललाय शाळेतला. काय रे काय पोराचा डबा घेऊन आला तू? काय करतो तुझ्या? याला कामाला ठेवतो का तुमच्याकडे? हा पेमेंट किती जाणार? पण पेमेंट आमच्या अकाउंटला आलं पाहिजे. त्यांना ठेवा.
सुद्या वडापाववर तुला ठेवणार सुद्या एक आम्हाला लाईट मध्ये पावड आहे का? पावड आहे ना? वडापाव नाही पावड आहे. आंघोळ केली का रे आज तू? हा तर आता जेवण वगैरे झालेलं आहे. करंट शेट भरलं का पोट? आणि आता गाडी चालवायची धोरा आमच्यावरती आलेली आहे. करंट शेट आता म्हणले आम्ही साईडला बसणार आहे, त्याच्यामुळे चला गाडी अनलॉक करून गाडीत बसून घ्या. ए तुझं भरलं का रे पोट? हरिबाचा कोट. तर आता मस्तपैकी जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघतोय. कुठे करण आता आपण? आता आपण सिन्नरच्या जवळ आहे. सिन्नरच्या जवळ आहे का? हो. आणि आता इथून किती वेळ लागणार आहे? किती किलोमीटर राहिले? 50. ओके. आता आपण पोहोचलोय वेंचूरच्या 20 किलोमीटर आधी आणि हे तो दोघं जण झोपलेले आहेत मस्तपैकी डाराडून. मी लोकेशन पाहू शकता, काय भारी लोकेशन आहे इथं, मस्त असं लोकेशन आहे. मला हे लोकेशन थांब मी उतरून दाखवतो. तर तुम्ही आता हे लोकेशन पाहिले आणि आता आपण पुढच्या प्रवासासाठी निघूया. मस्त असं लोकेशन होतं हे. इथून आता 19 किलोमीटर राहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण आपल्या लोकेशनला पोहोचतोय. तर आता करण शेटनी इथं पार्टी क्लायंटच्या घरी जायचं आहे मीटिंगला, म्हणून आता शर्ट चेंज केलेलं आहे इथं आणि गाडीची धुरा आता ते सांभाळत आहेत कारण की लोकेशन त्यांना माहिती आहे प्रॉपर. बावा अरे यार थोडा ब्लॉग करायला थोडासा उशीर झाला रे. लय भारी कोरा 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 कोरा. ओके तर आता फायनली आम्ही विंचूरला पोहोचलेलो आहे. विंचूर ना? विंचूरला पोहोचलेलो आहे. आता क्लायंटच्या लोकेशनला पोहोचलोय. तर क्लायंटनी बोलवलं होतं निवृत्ती पैठणीपाशी होलसेल मार्केट. ओके तर आता आम्ही ऑन लोकेशन पोचलेलो आहे आणि आता क्लायंट बरोबर मीटिंग करून आम्ही निघणार आहे मुंबईला. काय सुदर्शन शेठ?